नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो. तर क्वेश्चन रीड करूया आपण. इफ अ रँडम व्हेरिएबल x follows the binomial distribution 10, p such that 5 times of probability of x is equal to 0 equals to probability of x is equal to 1, then the value of probability of x is equal to 5 upon probability of x is equal to 6 is equal to काय असेल व्हॅल्यू. तर हे तुम्हाला हा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे की काय असेल हा रेशिओ. तर याचं सोल्युशन बघा कसं येईल. तर खूप सिंपल आहे की क्वेश्चनमध्ये एक्स काय फॉलो करतंय तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतंय. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 10, p. आता 10, p 10 काय आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे 2 पॅरामीटर्स असतात बघायला गेलं तर एन आणि पी हे 2 पॅरामीटर्स असतात. एन इज इक्वल टू, जर एन तुमचा 10 दिला आहे तर तुम्हाला पी फाइंड करायचं आहे आणि पी वरून तुम्ही क्यू फाइंड करू शकता, बरोबर. आणि पी आणि क्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इथे एक कंडिशन दिलेली आहे, 5 टाइम्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. तर ही कंडिशन लिहूया. 5 टाइम्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. आता सिम्पली तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला माहीत असेल. काय आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला तर NCX इंटू P रेज टू एक्स इंटू Q रेज टू N-X, राईट. मग आता तुम्हाला सिम्पली या फॉर्म्युलामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू 1 अशी पुट करून दोन्हीकडे फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचं आहे. आणि एन काय येईल तुमचा तर एन येईल तुमचा 10. मग 5 ॲज इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, एक्स 0 इन प्लेस ऑफ एक्स वी टेक 0 अँड इन प्लेस ऑफ एन वी टेक 10. मग 10 C0 इंटू P रेस टू एक्स इज 0 इंटू Q रेस टू N-X, 10 minus 0, 10 minus 0, which is equal to probability of x is equal to 1. Now, same 10C 1, P raised to 1, Q raised to 10 minus 1. Now, बघा 5 as it is येणार 10C0. जेव्हा असं असते कॉम्बिनेशन 10C0 तेव्हा त्याचा आन्सर 1च येतं. एनिथिंग रेज टू 0 ते पण 1च येतं. मग इथे फक्त काय येईल Q रेज टू 10 इज इक्वल टू 10C1. जेव्हा असं असतं कॉम्बिनेशन 10C1 त्याचा बेस 1 असतो तेव्हा हा नंबर ॲज इट इज येतो. 10 ॲज इट इज आलं. P रेज टू 1, Q रेज टू 10 मायनस 1 किती येते 9. आता हा Q आहे लक्षात ठेवा आणि हे 9 आहे. नाव सिम्पली करायचं इथे काय राहिलं मग 5Q रेज टू 10 विच इज इक्वल टू 10 P रेज टू 1 Q रेज टू 9. आता बघा आपण इकडे या साईडला लेफ्ट हँड साईडला जर Q रेज टू 10 असेल आणि इकडे P आणि Q बोथ आहे, मग आपण या Qला इकडे पाठवलं, इथे मल्टिप्लायला आहे तर इकडे तो डिवाइडला जाऊन हे कॅन्सल आउट होईल टर्म आणि फक्त इकडे Q राहील आणि इकडे P राहील. तर बघूया नेक्स्ट स्टेपमध्ये 5 रेज टू Q रेज टू 10 विच इज इक्वल टू 10 इंटू P रेज टू 1 Q रेज टू 9 असं आहे ना. आता आपण काय करणार ह्या Qला इकडे डिवाइडला पाठवणार. मग 5Q रेज टू 10 आणि ह्या 10ला पण ॲज इट इज ठेवूया आत्ता सध्या नको. Q रेज टू 9. मग ही 9 पॉवर कॅन्सल झाली, इथली एक पॉवर 9 पॉवर कॅन्सल झाली, 10 मधून इथे एकच पॉवर राहिली, बरोबर. मग इकडे कसं येणार आता हे कसं बनणार तर 5Q रेज टू Q इज इक्वल टू 10 P आणि बरोबर हे असंच बनलं. आणि आता हे जे 5 आहे, हे जे 5 आहे त्याला 5 1 जा 5, 5 2 जा 10 याला अजून रिड्यूस केलं तर Q इज इक्वल टू 2P. हे तुमचं आन्सर बनलं. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल प्रोबॅबिलिटीमध्ये P प्लस Q विच इज इक्वल टू 1.
पी आणि क्यू ची ॲडिशन 1च असते. मग इन प्लेस ऑफ क्यू तुम्ही असाही फॉर्म्युला सबस्टिट्यूट करू शकता ना. 1 हे जे प्लस पी आहे इथे त्याला तिकडे शिफ्ट केलं तर तो मायनस पी होईल. मग इन प्लेस ऑफ क्यू तुम्ही 1 मायनस पी पण पुट करू शकता बिकॉज ऑफ दिस. बरोबर. मग तुम्ही तेच करणार आता इथे. मग इन प्लेस ऑफ क्यू तुम्ही पुट केलं 1 मायनस पी विच इज इक्वल टू 2p. नाव हे जे मायनस पी आहे ते इकडे शिफ्ट करा. 1 इज इक्वल टू 2p प्लस पी विच इज इक्वल टू 3p. 1 इज इक्वल टू 3p. नाव तुम्हाला p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर नेक्स्ट स्टेप इथेच बघा. p इज इक्वल टू आता हे जे 3 ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशनला आहे ते जेव्हा इज इक्वल टूच्या ह्या साईडला येणार तेव्हा ते डिवाइड होणार. मग 1/3 ही तुमची आली p ची व्हॅल्यू. आता p ची व्हॅल्यू आली की q ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं खूप इझी आहे. बघा ते आपण इथे स्पेस आहे इथेच करूया. जर तुमचा इफ p is equal to 1/3 then therefore q is equal to काय येणार. मग p प्लस q काय असतं 1 असतं. तर p तुमचा 1/3 असेल तर q काय येणार. तर सिम्पली q इज इक्वल टू 1 मायनस हे 1/3 मायनस झालं इकडे जाऊन. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1 मायनस 1/3 तर 2/3 तुमचा आन्सर येईल. मग क्यू ची व्हॅल्यू काय आली तर 2/3. पी तुमचा आला 1/3 क्यू तुमचा आला 2/3. आता तुम्हाला पी ची व्हॅल्यू आली क्यू ची व्हॅल्यू आली. तुम्हाला आता इथे एन ही माहीत आहे की काय आहे. मग तुम्ही सिम्प्लिफाय या रेशिओमध्ये त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि तुमचा आन्सर फाइंड आउट करायचं. कसं तर p रेज टू x प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 6 हे फाइंड आउट करायचं आहे ना आता तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 5 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 6 हे फाइंड आउट करायचे. मग सिम्पली एक्सच्या जागी 5 पुट करायचं. n काय आहे तुमचा आता बघा. तुमचा n आहे 10, p आहे 1/3 आणि तुमचं q आहे 2/3 राईट. आता तुम्हाला फक्त इथे व्हॅल्यूज पुट करायच्यात. मग n येईल 10 c x काय आहे 5 p काय आहे तुमचा 1/3 रेज टू x म्हणजेच 5 इंटू 2/3 रेज टू n मायनस x म्हणजे 10 मायनस 5 काय येतं 5 येतं. बरोबर. आता डिनॉमिनेटर 10 c x काय आहे 6 आहे इंटू 1/3 p रेज टू x काय आहे 6 इंटू 2/3 10 मायनस 6 काय येतं 4. नाव बघा आता याला कसं सिम्प्लिफाय करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये आता ही 2/3 न्यूमरेटरला पण आहे डिनॉमिनेटरला पण आहे. ते कॅन्सल होईल ना. याची पॉवर 4 आहे याची पॉवर 5 आहे तर ही एंटायर टर्म कॅन्सल होईल आणि याच्यातली 4 पॉवर कॅन्सल होतून एक पॉवर राहील याच्यात. बरोबर. सिमिलरली ह्याची सर्व पॉवर ही टर्म कॅन्सल होईल आणि इथे याची पॉवर 5 होती याची 6 आहे म्हणजे 5 पॉवर कॅन्सल झाल्यावर याची एक पॉवर रिमेनिंग राहील. बरोबर. म्हणजे 1/3 राहील इथे आणि इथे न्यूमरेटरला 2/3 ॲज इट इज राहील. मग आता तुम्हाला फक्त याला 10c5 आणि 10c6 ला एक्सपांड करायचे. मग त्याचं एक्सपान्शन कसं येतं बघा. 10c5चं एक्सपान्शन 10 फॅक्टोरियल अपॉन x काय आहे 5 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 5 फॅक्टोरियल आणि इथे काय राहिलंय 2/3. बरोबर. डिनॉमिनेटरला 10 फॅक्टोरियल हे 6 फॅक्टोरियल 10 मायनस 6 फॅक्टोरियल इंटू इथे काय आहे 1/3 राईट. आता तुम्हाला याला सिम्प्लिफिकेशन करायचं तर इकडे बघा 10 फॅक्टोरियल इथे डिनॉमिनेटरला मॅक्सिमम 5 फॅक्टोरियल पर्यंत आहे. मग या 10 फॅक्टोरियलला पुढे एक्सटेंड आपण 5 फॅक्टोरियल पर्यंत करायचे. कसं 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 बरोबर फॅक्टोरियल इथे स्टॉप करायचं. हे 5 फॅक्टोरियल ॲज इट इज येईल. हे 10 मायनस 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल बनतं हे. पण याला 5 फॅक्टोरियल न लिहिता आपण ह्याला पूर्ण हे करूया एक्सपांड करूया 5 इंटू 4 इंटू
3 इंटू 2 इंटू 1 लास्ट 1 पर्यंत जातं. हे रिड्यूस डिसेंडिंग ऑर्डरने होत जातं फॅक्टोरियल टर्म. आणि इथे काय होते 2/3 ॲज इट इज. हे 2/3. नाव सिमिलर इथे पण इथे तुम्हाला 5 फॅक्टोरियल पर्यंत नाही. इथे बघा डिनॉमिनेटर याचा 6 फॅक्टोरियल आहे. मग तुम्हाला ह्या 10ला 6 फॅक्टोरियल पर्यंत खाली डिसेंडिंग ऑर्डरने एक्सटेंड करायचं आहे. 6 फॅक्टोरियल हे 6 फॅक्टोरियल ॲज इट इज. 10 - 6 किती येतं 4. मग 4 फॅक्टोरियलला आपण असं एक्सपांड करतो 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 राईट. आणि हे 1/3 ॲज इट इज. मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे कॅन्सल आउट करायच्या टर्म्स. ही कॅन्सल होईल, ही कॅन्सल होईल, ही कॅन्सल होईल, ही कॅन्सल होईल. याच्यामध्येही अजून कॅन्सल होतील बघा. 5 1 जा 5 2 जा 4 1 जा 4 2 जा 3 1 जा 3 3 जा 2 1 जा 2 3 जा. बरोबर. आता इथे 2 3 आहेत ना. हा एक डिनॉमिनेटरला 3 आहे, हा आहे आणि हा कॅन्सल झाला राईट. मग ह्याचे डिनॉमिनेटर टर्म कॅन्सल झाली सर्व. याची करूया आता आपण. 4 1 जा 4 2 जा राईट. 3 1 जा 3 3 जा 2 1 जा 2 5 जा. आता इथे 3 आहे, ही 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. याचा पूर्ण डिनॉमिनेटरच्या टर्म कॅन्सल झाल्या. मग आता राहिल्या कोणत्या टर्म्स त्या रिमेनिंग टर्म्स लिहून घ्या. 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 बघा 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 आणि हे 7 राहिले. हे न्यूमरेटरचं 7. बाकी सर्व कॅन्सल झालेलं येस बरोबर. डिनॉमिनेटरमध्ये 5 इंटू 2 5 इंटू 2 5 हे 5 हे 2 हे 7 इंटू 7 आणि कोणती टर्म राहिले नाहीये अजून कोणती नाही एवढीच राहिले. मग हे 7 7 गेट कॅन्सल. मग आता 5 2 जा हे 2 2 कॅन्सल करूया ना आपण. येस. मग ही 5 डिनॉमिनेटरला फक्त एकटाच राहिला आणि इथे बघा न्यूमरेटरचं 3 2 जा 6 6 2 जा 12 12/5 हे तुमचा आन्सर आला. तर याला अजून रिड्यूस करू शकत नाही तर हे ॲज इट इज आन्सर येईल. मग 12/5 कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 12/5 तुमचा सी आहे. तर हे झालं तुमचं आन्सर या रेशिओचं. probability of x is equal to 5 upon probability of x is equal to 6. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.